गुड मॉर्निंग. गव्हर्नमेंट ITI अंबरनाथमधून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर उर्मिला इंगडे, ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. आज आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये लॉजिक गेट्सबद्दल प्रॅक्टिकल करून पाहणार आहोत. थेरॉटिकली आपलं झालेलंच आहे, फक्त प्रॅक्टिकलमध्ये आपण आज नॅन्ड गेटबद्दल माहिती घेणार आहोत. नॅन्ड गेट कसा प्रॅक्टिकली वर्क करते, त्याला टेस्टिंग कशी करायला पाहिजे आणि त्यामधून आपल्याला आउटपुट कसं घेता येईल इझी वेने. ठीक आहे. आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण नॅन्ड गेटची पिन कॉन्फिगरेशन पाहणार आहोत, नंतर कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत, नंतर वर्किंग पाहणार आहोत. त्याकरिता आपल्याला नॅन्ड गेट IC 7400 लागेल, एक LED इंडिकेशन पर्पज, त्याचं करंट लिमिटिंगसाठी एक रजिस्टर वापरू आणि कनेक्टिंग वायर्स वापरू. नंतर ब्रेडबोर्ड लागेल आपल्याला, नंतर मल्टीमीटर आउटपुट घेण्यासाठी आणि व्हेरिएबल पॉवर सप्लाय लागेल. ठीक आहे. यात आपल्याला दिसून येते की नॅन्ड गेट सिम्बॉलिकली असा दर्शविलेला आहे. नॅन्ड गेट म्हणजेच हा अँड गेटच्या अपोजिट असते, म्हणजे अँड प्लस नॉट म्हणजेच नॅन्ड गेट. म्हणजेच याचं जे आउटपुट येईल ते अँड गेटच्या अपोजिट असणार. म्हणजेच जर दोन्हीही इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 असेल, म्हणजेच हाय असेल. आणि दोन्ही इनपुट पैकी एक जरी इनपुट हाय असेल तर आउटपुट हाय असेल. परंतु जर दोन्हीही इनपुट हाय असतील तर आपल्याला आउटपुट लो भेटणार. ठीक आहे. तर हेच आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याआधी ही IC कशी असते, इंटरनली कसं त्याचं सिटिंग अरेंजमेंट असते सर्किटचं, ते आपण पाहणार आहोत. IC मध्ये पहा 4 नॅन्ड गेट वापरलेले आहेत आणि त्यांचं सिटिंग अरेंजमेंट हे क्लॉकवाईज आहे. म्हणजेच पहा, जर पहिला नॅन्ड गेट कसा आहे, पिन नंबर 1, 2 हे इनपुट आहे, तर पिन नंबर 3 हे आउटपुट आहे. नंतर नॅन्ड गेट दुसऱ्या गेटमध्ये काय दाखवलेलं आहे, 4 आणि 5 जर इनपुट आहे तर 6 हा आउटपुट आहे. नंतर चौथा गेट जर 9, 10 हा इनपुट आहे तर 8 हा आउटपुट आहे. सेम तसंच जर 12, 13 इनपुट आहे तर 11वा हा आउटपुट आहे. ठीक आहे. तर ह्या हिशोबाने आपल्याला ICचं कनेक्शन करायचं आहे, ICला एक्सटर्नली कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर एक एक्झाम्पल म्हणून आपण पहिला गेट घेतला. पहिला गेट म्हणजेच पिन नंबर 1 आणि 2 हे इनपुट राहील. आपण इथे स्विच वापरू शकतो किंवा न वापरता सुद्धा करू शकतो. आपण इझी वेने प्रॅक्टिकली सुद्धा पाहणार आहोत. पिन नंबर 14 ही पॉझिटिव्हला दिली, पिन नंबर 7 ही निगेटिव्हला दिली. पिन नंबर 3 हे पहिल्या गेटचा आउटपुट पिन आहे, तिला आपण इथे रजिस्टर लावला. नंतर इंडिकेशनसाठी LED लावला आणि इथे एक बॅटरी लावली. बॅटरीचं आपल्याला व्होल्टेज लिमिटेड ठेवायचं आहे, 5 पेक्षा जास्त द्यायचं नाही आहे, कारण की डिजिटल IC आहे. तर प्रॅक्टिकली आपण कन्स्ट्रक्ट करूया. त्याकरिता आपण इथे एक ब्रेडबोर्ड घेतला, एक IC घेतली 7400, एक रजिस्टर, LED आणि कनेक्टिंग प्रोब्स घेतले, वायर्स घेतले. सगळ्यात पहिले आपल्याला ब्रेडबोर्डवर IC लावायची आहे. IC कशी इनपुट म्हणजे 1 पिन कशी ओळखायची हे आपल्याला माहीत आहे. ज्या साईडनी हा खटका असते ती साईड, त्याच्या खालची साईड पिन नंबर 1 आणि त्याच्यानुसार 1, 2, 3, 4, 7 आणि नंतर मग ही त्याच्याच वरची 8. ठीक आहे. ओके. आपण IC लावलेली आहे. सगळ्यात पहिले आपण एक पॉझिटिव्ह ट्रॅक काढून घेऊ पिन नंबर 14 मधून. नंतर एक निगेटिव्ह ट्रॅक काढून घेऊ पिन नंबर 7 मधून. अशा रीतीने आपण याला असेंबल केलेलं आहे डायग्राम नुसार. पिन नंबर 14 ही पॉझिटिव्हला दिली, पिन नंबर 7 ही निगेटिव्हला दिली. नंतर पिन नंबर 1 आणि 2 मधून इनपुट घेतले आणि पिन नंबर 3 मधून आपण एक रजिस्टर घेतला आणि त्याला LED ला जोडला. LED आपण हा ग्राउंड केलेला आहे. ठीक आहे. तर आपण याला सप्लाय देऊन पाहणार आहोत की सर्किट कार्य कसं करते. तर आपल्याला माहित आहे की नॅन्ड गेटचं बुलियन इक्वेशन काय आहे, A × B चा होल बार. ठीक आहे ना. तर आपल्याला जर A × B चा होल बार दिलेला असेल, म्हणजेच
जर पहिली कंडिशन पाहू आपण, A इज इक्वल्स टू 1, A इज इक्वल्स टू 0 आणि B इज इक्वल्स टू 0, म्हणजेच आपण 0 व्होल्ट देणार आहोत, म्हणजेच आपण ऑफ कंडिशन मध्ये ठेवणार आहोत. तर त्याचा अर्थ काय होईल, बुलियन इक्वेशन नुसार A इंटू बी चा होल बार. ठीक आहे. तर बुलियन इक्वेशन डी मॉर्गन्स थेरम नुसार जर आपण याला सॉल्व्ह केलं तर दोन्ही बार वेगळे काढले तर त्याच्या खालचा होल बारच्या खालचा हा समचा प्रोडक्ट होत असते आणि प्रोडक्टचा सम होत असते. त्याच रूल नुसार 0चा बार प्लस 0चा बार, 0चा बार म्हणजे 1 प्लस 0चा बार म्हणजे 1 इज इक्वल्स टू 1 प्लस 1. आपल्याला आउटपुट मिळणार, सम आउटपुट मिळेल आणि ते म्हणजे 1. ठीक आहे, म्हणजेच ऑन. तर ही कंडिशन आपण इथे प्रूफ करून, प्रॅक्टिकली प्रूफ करून दाखवणार आहोत. ठीक आहे. आता इथे इनपुट आहे 1, आपण इथे पॉवर सप्लाय ऑन करू. 5 व्होल्टच्या नियर अबाउट आपण त्याला सेट केलेला आहे. ठीक आहे. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह सप्लाय देणार आणि निगेटिव्हला निगेटिव्ह सप्लाय देणार. ठीक आहे. आता इथे दिसते आपल्याला LED ग्लो झालेला. तर इथे पहा 0 इनपुट 0 0 आहे, आपण इनपुट दिलेला नाहीये. ठीक आहे. दिलेला नाहीये म्हणजेच आपण त्याला 0 0 केलं तरी चालते. ठीक आहे. आता ही कंडिशन आहे, 0 0 केलं तर आपल्याला इथे 1 आउटपुट भेटते, म्हणजेच आपल्याला इथे LED ग्लो झालेला दिसते. ठीक आहे. तर ह्या पहिल्या इक्वेशन नुसार आपण इथे कंडिशन प्रूफ केलेली आहे. दुसरी कंडिशन अशी आहे की जर दोन पैकी एक, A किंवा B पैकी एक इनपुट हाय असेल तर आउटपुट हाय यायला पाहिजे. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण B1 घेतला. ठीक आहे. तर B म्हणजे दुसरी पिन 1 घेतला आणि त्याला आपण पॉझिटिव्हला दिला, म्हणजेच 1 म्हणजेच 5 व्होल्टला दिला. तर तरी सुद्धा आपल्याला इथे LED ग्लो झालेला दिसते, म्हणजेच आउटपुट हाय आहे. ठीक आहे. तिसरी कंडिशन अशी आहे की फर्स्ट इनपुट आपण पॉझिटिव्ह दिला आणि सेकंड इनपुट आपण निगेटिव्ह दिला, म्हणजे इनपुटचं कोणतीही कंडिशन 1 असली ह्या दोन कंडिशन पैकी तरी आउटपुट आपल्याला हाय मिळत आहे. परंतु ती चौथी कंडिशन अशी आहे की जर दोन्हीही इनपुट हाय असेल तर आउटपुट लो यायला पाहिजे आणि इथे ते प्रूफ होत आहे. म्हणजेच LED आपला ऑफ झालेला आहे, म्हणजेच दोन्ही इनपुट पॉझिटिव्हवर असताना सुद्धा आपल्याला आउटपुट लो भेटत आहे. तर प्रॅक्टिकली हे प्रूफ केलेलं आहे. परंतु आपल्याला हे माहित पाहिजे की ह्या गेटला कुठे वापरल्या जाते. तर नॅन्ड गेटला आपण एक्झाम्पल वाईज समजून घेणार आहोत. एक एक्झाम्पल घेतलं, इथे एक केमिकल कंपनी आहे. केमिकल कंपनीमध्ये हजार्डस गॅसेस असतात हे आपल्याला माहित आहे. तर त्या कंपनीमध्ये जेवढं फॅनची आवश्यकता असते तेवढीच एक्झॉस्ट फॅनची सुद्धा आवश्यकता असते. तर नॅन्ड गेटचा आपण इथे वापर करून या एक्झाम्पल सिद्ध करणार आहोत की इथे ह्या कंपनीमध्ये नॅन्ड गेट कसा कार्य करेल. ठीक आहे. तर जर एक आपण फॅनला A टर्मिनल म्हटलं आणि B ला एक्झॉस्ट फॅन म्हटलं तर एक एक्झाम्पल घेतलं आपण. फर्स्ट एक्झाम्पल, सपोज फॅनही बंद आहे म्हणजे 0 आहे आणि एक्झॉस्टही बंद आहे म्हणजे 0 आहे. तर नॅन्ड गेटच्या इनपुटला आपल्याला 0 0 मिळेल आणि इथे आउटपुटमध्ये 1 मिळेल आणि आपला बजर किंवा हुटर किंवा स्पीकर वाजेल. ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की जर फॅनही बंद आहे आणि एक्झॉस्टही बंद आहे तर केमिकल प्लांटमध्ये हजार्डसची त्याचे दूषित परिणाम होऊ शकते. म्हणून आपल्याला इथे बाहेर माहीत होऊन जाईल बजरनुसार की इथे आतमध्ये बिघाड झालेला आहे. सेम दुसऱ्या कंडिशनमध्ये जर फॅन चालू आहे आणि एक्झॉस्ट बंद आहे म्हणजेच A 1 आहे आणि B 0 असेल तर याही कंडिशनमध्ये आपल्याला आउटपुट हाय मिळेल आणि बजर वाजेल. दोन्हीपैकी जर एक जरी इनपुट लो असेल तर आपल्याला बजर वाजेल. परंतु चौथ्या कंडिशनमध्ये काय दिसते की दोन्हीही इनपुट हाय आहे, म्हणजेच फॅन पण चालू आहे आणि बजर पण एक्झॉस्ट फॅन पण चालू आहे. तेव्हा इथे आपल्याला नॅन्ड गेटच्या इनपुटला दोन्हीही 1 1 मिळेल, म्हणजेच आउटपुटला इथे आपल्याला 0 मिळेल. म्हणजेच त्यावेळेस ही कंडिशन ओके कंडिशन असल्यामुळे तेव्हा बजर वाजणार नाही. तर अशा हिशोबाने आपण नॅन्ड गेटचा वापर इंडस्ट्रीयल मध्ये करू शकतो.
थँक्यू.